घरोघरी दारी दिव्यांचा झाला प्रकाश. लख चंदेरी सोनेरी घरोघरी दारी दिव्यांचा झाला प्रकाश. गर्द कुंकू हे कपाळी हिरवा भरजरी नेसाला शालू झकास. साऱ्या जमल्या मैत्रिणी दारी सजली रांगोळी. साऱ्या जमल्या मैत्रिणी सजली रांगोळी. आली आली दिवाळी. दिन दिन दिवाळी, दिन दिन दिवाळी. बहीण भावाला, भावाला ओवाळी. या कुंदेंदु तुषार हार धवला, या श्वेत वस्त्रानुवृता, या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना. ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिवीर देवै सदा वंदिता. सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. ओम नमः. रसिक मित्र नमस्कार. मी प्रल्हाद कोलते आपणा सर्वांना सर्वप्रथम दीपावली आणि दीपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि काव्य संमेलनात सहभागी सर्व कविवर्यांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. येता दीपावली पाडवा वाढवी नात्यात गोडवा. येता दीपावली पाडवा वाढवी नात्यात गोडवा. देई बहिणी भावाला पवित्र प्रेमाचा गारवा. असाच प्रेमाचा गारवा आपल्यासमोर घेऊन येत आहेत शब्दझरा साहित्य समूहाचे सदस्य दीपावली पाडव्याच्या निमित्ताने काव्य संमेलनाच्या माध्यमातून. प्रथम विद्येची देवता माता सरस्वतीचे वंदन करून कवी संमेलनाला सुरुवात करूया. रसिक मित्र हो, अत्यंत कमी वेळेत दीपावली पाडवा भाऊबीज या विषयावर आधारित कवी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण 18 कवींनी सहभाग नोंदविला. देशातीलच नाही विदेशातील सुद्धा कवींचा त्यात सहभाग आहे. सर्वप्रथम आपणासमोर कविता सादर करण्यासाठी येत आहेत लोकप्रिय ज्येष्ठ कवयित्री सौ वत्सला पवार पाटील परभणी येथून. आवाजाची ईश्वरी देणगी लाभलेल्या या कवयित्री अप्रतिम असं काव्यगायन करतात. चला तर प्रत्यक्षच आस्वाद घेऊया. नमस्कार. दीपावली पाडवा या निमित्ताने मी सौ वत्सला पवार पाटील भाऊबीज यावर आधारित माझी स्वरचित कविता शब्दझरा समूहातर्फे सादर करीत आहे. भाऊबीज. अग्रज माझा म्हणून जरी ओळख तुझी असे जीवनी. अग्रज माझा म्हणून जरी तुझी असे जीवनी. वडिला समा छत्र मस्तकी. वडिला समा छत्र मस्तकी. सुखावते मी मनोमनी. सहोदर जन्म किया फुला. सहोदर जन्म किया फुला. भांडशी तू मजसी सारखा. राग क्षणाचा उभयतांचा. राग क्षणाचा उभयंताचा. तूच खरा माझा पाठी राखा. तूच खरा माझा पाठी राखा. पाठवणी करता सासरी. पाठवणी करता सासरी. अश्रू नयनी तव दाटले. अश्रू नयनी तव दाटले. स्मृती तव छळते मजला. स्मृती तव छळते मजला. आज जरी सासरी रमले. आज जरी सासरी
समृद्धी मिळो तुझ अपार, समृद्धी मिळो तुझ अपार, ही ईश्वर चरणी प्रार्थना, ही ईश्वर चरणी प्रार्थना. 4 दिवस भाऊबीजेचे, 4 दिवस भाऊबीजेचे, सुखभोगी माहेर पणाचे, सुखभोगी माहेर पणाचे. अग्रज माझा म्हणून जरी ओळख तुझी असे जीवनी, वडिला समा छत्र मस्तकी, सुखावते मी मनोमनी, सुखावते मी मनोमनी. धन्यवाद. वा, खूपच सुंदर. अग्रज माझा म्हणून जरी ओळख तुझी, पितृतुल्य छत्रछाया मस्तकी धरिशी, असे आशय व्यक्त करत शेवटी बंधूच्या समृद्धीची आराधना त्या व्यक्त करतात. आणि यानंतर आपणासमोर ठाणे येथून आपली रचना घेऊन येत आहे कविवर्य श्री नवनाथ एकनाथ ठाकूर. त्यांचं वैशिष्ट्य आहे विविधांगी लेखन. कवितेचे शीर्षक आहे भाऊबीज. नमस्कार, माझं नाव नवनाथ एकनाथ ठाकूर, जिल्हा ठाणे. मी आपल्यासमोर दीपावली पाडवानिमित्ताने माझी स्वरचित कविता भाऊबीज ही सादर करत आहे. भाऊबीज. भाऊबीज हा उत्सव आहे पवित्र नात्याचा, निस्वार्थ निरपेक्ष बहीण भावाच्या प्रेमाचा. हा उत्सव आहे शुक्ल पक्षाच्या यमद्वितीयेचा, दीर्घायुष्य भावासाठी यमपूजा करण्याचा. भाऊबीज हा उत्सव आहे पवित्र नात्याचा. भोगी भाऊ सर्वच बहिणींना असह्य असतो, अति लाडेल प्रेमामुळे तो भलताच माजतो. तरीही भाऊबीजेला आरतीने तो ओवाळला जातो. वेड्या बहिणीची वेडी ही माया असं गीत गातो. कारण भाऊबीज हा उत्सव आहे पवित्र नात्याचा. ओवाळणी करून बहीण कपाळात टिला लावते. भावाकडून भद्र दृष्टिकोनाची ती अपेक्षा करते. भावाच्या उत्कर्षासाठी बहीण देवाला स्मरते आणि दीर्घायुष्यासाठी ती देवाजवळ प्रार्थनाही करते. कारण भाऊबीज हा उत्सव आहे पवित्र नात्याचा. बहीण भावासाठी बनते माय प्रेमाची माऊली, भाऊ बहिणीसाठी बनतो असीम कृपेची सावली. बहिणीच्या रक्षणाची काळजी घेतो तो पावलोपावली, सुखदुःखात बहिणी होते भावासाठी बावली. कारण भाऊबीज हा उत्सव आहे पवित्र नात्याचा. भाऊ अश्रूंची फुले वाहतो रक्ताचं नातं टिकवण्यासाठी. बहीण रक्ताचा गंध लावते ललाटी रक्षण करण्यासाठी. भाऊबीज हा उत्सव मोठा बहीण भावासाठी. वर्षातून एकदा धाव घेतो भाऊ बहिणीसाठी. कारण भाऊबीज हा उत्सव आहे पवित्र नात्याचा, निस्वार्थ निरपेक्ष बहीण भावाच्या प्रेमाचा. भाऊबीज हा उत्सव आहे पवित्र नात्याचा. धन्यवाद. वा, खूपच छान. हा उत्सव आहे पवित्र नात्याचा. या सुंदर रचनेनंतर कविता सादर करायला येत आहेत कवी प्राध्यापक श्री इंद्रजित पाटील, सोलापूर येथून. कवितेचे शीर्षक आहे सणांची साम्राज्ञी. नमस्कार रसिक श्रोते हो, मी प्राध्यापक इंद्रजित पाटील, मुक्काम रुई,
तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. प्रथमतः सर्व रसिक श्रोत्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपणासमोर आदर सहर्ष सादर करीत आहे कविता माझी, अर्थातच माझ्या काव्यरचनेचे नाव आहे सणासणांची सम्राधनी. बंधू माझा गयीन मला घेऊन जाईन आहेराच्या माहेरी ग, गीत सौख्याचे गाईन आहेराच्या माहेरी ग, गीत सौख्याचे गाईन. माय माझी ग मायाळू, बाप निर्मळ दयाळू, ममतेच्या माहेरी ग मी झाले रे कनवाळू. ममतेच्या माहेरी ग मी झाले रे कनवाळू. झाली आबादानी घरी, आली दिवाळी गदारी, दीप लावी ते अंगणी, मंद चांदणी मिन्यारी. दीप लावी ते अंगणी, मंद चांदणी मिन्यारी. सोनियाच्या या गदिनी उजळी ते निरांजन, साडी चोळीचा आहेर भावा तूच माझे धन. साडी चोळीचा आहेर भावा तूच माझे धन. अन्नपूर्णा मी हो दानी, झाल्या गंधीत यामनी, लेकुरे गई पाखरे झाली तुझीच तिरुनी. लेकुरे गई पाखरे झाली तुझीच तिरुनी. सणासणांची सम्रादिनी साठी येली मनोमनी, दीप लावूया तेजाचे गाऊ प्रेमाची गगानी. दीप लावूया तेजाचे गाऊ प्रेमाची गगानी. दीप लावूया तेजाचे गाऊ प्रेमाची गगानी. धन्यवाद. अतिशय सुंदर गेयता असलेली त्यांची कविता. झाली आबादनी घरी, दिवाळी आली दारी, साडी चोडीचा आहेर भावा तुच माझे धन. दीप तेजाचे लावू, गीत प्रेमाचे गाऊ. या सुंदर अशा ओळी त्यांच्या या कवितेतून ते व्यक्त करताना भावा बहिणीचं नातं किती दृढ आहे हे सांगतात. आणि यानंतर आपल्यासमोर घेऊन येत आहेत पुढील कविता सौ स्नेहा साळुंखे, ठाणे येथून. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे भाऊबीज. नमस्कार, माझं नाव स्नेहा साळुंखे. शब्दजरा साहित्य समूहाकरता मी एक माझी कविता आपल्यासमोर सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे भाऊबीज. चांदीचे निरांजन, चांदीची सुपारी, चांदीचा रुपया, चंदेरी बरखाची बर्फी. चांदीचे तामण सजले भाऊबीजेला, भाऊरायाचे औक्षण करण्याचे. चंद्राची शीतलता राहो तुझ्या अंगी, चंदेरी चंद्रकोर भाऊबीजेची आभाळावरती. स्नेह भावाची आहेत रेशमी नाते, गुरफटले आहेत त्यात मायेचे पाश. कोमल नात्याचे सुगंधित चंदनी श्वास. भावा बहिणीचं नातं चांदी सोन्यात तोलायचं नसतं, व्यावहारिकपणाचं शिक्कामोर्तब त्यावर करायचं नसतं. हा मायेचा खजिना तिच्याच नशिबी असतो, जिचा भाऊ संकटकाळी बहिणीची पाठराखण करतो. बालपण सरले, वार्धक्य आले, भावा बहिणीचे नाते परिपक्व झाले. राखुनी सुरक्षित अंतर, करू साजरी भाऊबीज निरंतर. धन्यवाद. भावा बहिणीचं नातं सोन्या चांदीचं तोलायचं नसतं,
भावा बहिणीचं नातं सोन्या चांदीत तोलायचं नसतं, ते तर अतुलनीय भावनांचं संचित असतं, असं सांगतानाच कवयित्री सुरक्षित अंतर राखण्याचा संदेश देऊन जाते. खूपच छान. कोरोनाच्या काळामध्ये हा सर्वांसाठी उपयुक्त संदेश त्यांच्या कवितेतून त्या देतात. यानंतर कविता सादर करीत आहे कवयित्री सौ पुष्पा कोले, चेंबूर येथून. कविता आहे दीपोत्सव सजवूया. नमस्कार. शब्दझरा यूट्यूब चॅनेलच्या दीपावली पाडव्यानिमित्त मी पुष्पा कृष्णाजी कोल्हे, चेंबूर येथून माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. दीपोत्सव सजवू. दीपोत्सव सजवू. दिव्या दिव्यांची रांग मांडुनी, दिव्या दिव्यांची रांग मांडुनी, प्रकाश अंगणी सांडू, दीपोत्सव सजवू, जगी हा दीपोत्सव सजवू. रांगोळीची काढून नक्षी, फुलवेली अन मोर पक्षी, रांगोळीची काढून नक्षी, फुलवेली अन मोर पक्षी, भिंती दारे असे चितारू, भिंती दारे असे चितारू, शोभाशी वाढवू, दीपोत्सव सजवू. समई लावू देवा पुढती, तुळशी जवळी एक पणती, समई लावू देवा पुढती, तुळशी पाशी एक पणती, आकाश कंदील उंच वरती, आकाश कंदील उंच वरती, तिमिरसा घालवू, दीपोत्सव सजवू. कशास बाळा हवे फटाके, आवार अवघे स्वच्छ नेटके, कशास बाळा हवे फटाके, आरोग्य ठेवू स्वच्छ नेटके, बंद करूनी हौशी नाटके, बंद करूनी हौशी नाटके, प्रदूषण कमी करू, दीपोत्सव सजवू. एकच घेऊ मशाल हाती, सुविचाराने चालू पुढती, एकच घेऊ मशाल हाती, सुविचाराने चालू पुढती, पर्यावरण रक्षणाप्रती, पर्यावरण रक्षणाप्रती सज्ज सर्व होऊ, दीपोत्सव सजवू. एक आरती संतांसाठी, एक वृक्षवल्लींच्या वाढीसाठी, एक आरती संतांसाठी, वृक्षवल्लींच्या वृद्धीसाठी, नंदादीप हा घेऊ हाती, नंदादीप हा घेऊ हाती, मार्ग जगी दाखवू, दीपोत्सव सजवू. दिव्या दिव्यांची रांग मांडुनी, दिव्या दिव्यांची रांग मांडुनी, प्रकाश अंगणी सांडू, दीपोत्सव सजवू, जगी हा दीपोत्सव सजवू. धन्यवाद.
प्रदूषण कमी व्हावं म्हणून म्हणतात, कशास बाळा हवे फटाके. फटाके उडवल्याने प्रदूषण होतं आणि म्हणून त्या बाळाला म्हणतायत की कशास हवे बाळा फटाके. पर्यावरण रक्षणाचा संदेश देत कवितेतून त्या पर्यावरण रक्षणाची एक नागरिक म्हणून आपली जबाबदारीसुद्धा पार पाडतात. धन्यवाद पुष्पा कोलेजी. आणि यानंतर पुढील कविता सादर करीत आहेत श्री अमोल प्रभाकर चरडे पुणे येथून. आणि त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे भाऊबीज. शब्दधरा साहित्य समूह आयोजित दीपावली पाडवा उपक्रमाअंतर्गत मी अमोल प्रभाकरराव चरडे माझी भाऊबीज ही कविता सादर करत आहे. कार्तिक शुद्ध द्वितीयेला औचित्य या सणाचे. कार्तिक शुद्ध द्वितीयेला औचित्य या सणाचे, अतूट बंधन भावा बहिणीचे एकमेका स्थानमानाचे. अतूट बंधन भावा बहिणीचे एकमेका स्थानमानाचे. तेल उठण्याची आंघोळ घाले बहीण पाण्यापरी प्रांजळ. तेल उठण्याची अंघोळ घाले बहीण पाण्यापरी प्रांजळ. दीर्घायुष्याची प्रार्थना बंधूसाठी भरभरून बहिणीची ओंजळ. दीर्घायुष्याची प्रार्थना बंधूसाठी भरभरून बहिणीची ओंजळ. महिमा बहिणीच्या प्रीतीचा सांगा कुठल्या अलंकारात गाऊ. महिमा बहिणीच्या प्रीतीचा सांगा कुठल्या अलंकारात गाऊ. नाते रिक्त असते जिथे चंद्रालाच ओवाळते मानते भाऊ. नाते रिक्त असते जिथे चंद्रालाच ओवाळते मानते भाऊ. मृत्यूदेवता यमाचे करून 14 नावानी तर्पण. मृत्यूदेवता यमाचे करून 14 नावानी तर्पण. बहीण टाळते अपमृत्यू भावाचा, उजळते त्याच्या आयुष्याचे दर्पण. बहीण टाळते अपमृत्यू भावाचा, उजळते त्याच्या आयुष्याचे दर्पण. भावाच्या कपाळी लावते टिळा, दीपापरी दूर सारते अंधकार. भावाच्या कपाळी लावते टिळा, दीपापरी दूर सारते अंधकार. भाऊ परिधान करून जीर्ण वस्त्रे, बहिणीसाठी सजवतो वस्त्रालंकार. भाऊ परिधान करून जीर्ण वस्त्रे, बहिणीसाठी सजवतो वस्त्रालंकार. आईचे दुसरे रूप बहीण असते त्याचे नाव. आईचे दुसरे रूप बहीण असते त्याचे नाव. देवाण घेवाण पवित्र प्रेमाची, सांगे भाऊबीज कृतज्ञता भाव. देवाण घेवाण पवित्र प्रेमाची, सांगे भाऊबीज कृतज्ञता भाव. धन्यवाद. बहीण टाळते अपमृत्यू भाऊचा. बहीण टाळते अपमृत्यू भाऊचा, आईचे दुसरे रूप असते. कृतज्ञता भाव व्यक्त करणाऱ्या या कवितेनंतर आपणासमोर येणारे कवी आहेत श्री राहुल भोसले पुणे येथून. त्यांची कविता आहे ताई. नमस्कार, मी राहुल भोसले पुणे धायरी येथून शब्दधरा साहित्य समूह आयोजित भाऊबीजेवर आधारित माझी ताई नावाची कविता सादर करत आहे. ताई आई गेल्यानंतर तूच बनलीस आमची माय. स्वतःचं अस्तित्व विसरून भावंडांसाठी झिजलीस दिनरात. चंदनापरी भुकेल्या जीवांना कोरभर भरवलास घास. सुखदुःखांच्या वेदनांना दिलास मायेचा स्पर्श. खरंच ताई, आईतलं आई पण जपताना आणि वठवताना केलीच बालपणी आमची जडणघडण. रुजवले संस्कार जीवन झाले साकार. रुजवले संस्कार जीवन झाले साकार. आज असे रक्षाबंधनाचा सोहळा. भाऊ बहिणीच्या सुरेख नात्याला रेशमी धाग्यांचे बंधन. ताई माझे करते ओवळूनी औक्षण.
ताई माझी करते ओवळीने औक्षण, ताईच्या प्रेमाची वाढते गोडी, आगाग ताई आगाग ताई ओवाळणीची भेट माझी स्वीकार, माहेरची साडी. खरंच ताई, आई गेल्यानंतर तूच बनलीस आमची माय. स्वतःचं अस्तित्व विसरून भावनांसाठी झिजलीस दिन रात चंदनापरी. धन्यवाद मंडळी. समूहाचे प्रमुख आयोजक माननीय प्रल्हाद कोल्हे सर यांचा मी अत्यंत आभारी आहे. दिलेल्या संधीबद्दल मनपूर्वक धन्यवाद. हा सणच बहीण भावाच्या नात्याच्या उत्सवाचा आणि म्हणून त्यांनी ही कविता सादर केलेली आहे. बहिणीने केलेल्या संस्काराची रुजवण कवी व्यक्त करतो. या बहिणीचं नातं आईसारखंच आहे, आईवर ती प्रेम करते असं तो आपल्या कवितेतून म्हणतो. धन्यवाद राहुलजी. आणि यानंतर पुढील कवयित्री आहे कुमारी दीप्ती प्रकाश फाटक, सिंधुदुर्ग येथून. आणि तिची कविता आहे भाऊ. नमस्कार, मी दीप्ती फाटक. भाऊबीज हा भावा बहिणीचा प्रेमाचा सण. मी आपल्यासमोर भाऊबीजेनिमित्त एक कविता सादर करत आहे. कवितेचे शीर्षक आहे भाऊ. भाऊ आई वडिलांपेक्षा जास्त प्रेम करतो तो म्हणजे भाऊ. आपले सगळे हट्ट पुरवतो तो म्हणजे भाऊ. कितीही रागवला तरी प्रेमाने जवळ घेतो तो म्हणजे भाऊ. स्वतःच रडवतो आणि मग स्वतःच हसवतो तो म्हणजे भाऊ. आपली कामं करण्यासाठी लाडीगोडी लावतो तो म्हणजे भाऊ. कधी खोडी काढून त्रास देतो तर कधी मजा मस्ती करतो तो म्हणजे भाऊ. स्वतः तयार झाल्यावर बहिणीने चांगलं म्हणावं, पण मात्र बहीण तयार झाल्यावर तिच्या खोड्या करतो तो म्हणजे भाऊ. भांडण तर खूप करतो पण तेवढीच काळजीही घेतो तो म्हणजे भाऊ. शेवटी कितीही काही झालं तरी नेहमी सोबत असतो तो म्हणजे भाऊ. धन्यवाद. आपल्या कवितेतून भावाच्या प्रेमाची थोरवी त्या व्यक्त करतात. या भावाच्या प्रेमाच्या थोरवीचे गोडवे गावावे तेवढे कमीच आहेत. आणि धन्यवाद कवयित्री दीप्ती प्रकाश फाटक. यानंतर आपल्यासमोर कविता घेऊन येत आहे साईनाथ मयूर ढोलम. त्याच्या कवितेचं शीर्षक देखील आहे ताई. नमस्कार, मी साईनाथ मयूर ढोलम. माझ्या कवितेचे शीर्षक आहे ताई. ताई म्हणजे दुसरी आई, भावासाठी दुधावरची साई. ताई लहान असो वा मोठी, करते भावाला मदत मोठी. आई बाबांकडे करे आपल्या भावाची वकिली. ताई असता आपल्या घरी नाही भावाला कशाची भीती. एक दिवस ती जाते सासरी, ठेवून कायमच्या तिच्या आठवणी. रक्षाबंधनला ती येते माहेरी, घरात होते दिवाळी साजरी. भाऊबीजेला बोलावते सासरी, सगळीकडे वाजे आनंदाची बासरी. धन्यवाद. ताईला ते दुसरी आई म्हणतात. यातच त्यांच्या भगिनी प्रेमाचं महात्म्य सामावलंय. बहीण भावाच्या नाताचं अतुलनीय प्रेम या कवितांमधून व्यक्त होत आहे. धन्यवाद साईनाथ. आणि यानंतर आपल्यासमोर ज्येष्ठ कवयित्री डॉक्टर शैलजा कोरडे नवी मुंबई येथून आपली कविता घेऊन येत आहेत. काय कविता? प्रत्यक्ष अनुभवच घेऊया त्यांच्या कवितेचा. नमस्कार, मी डॉक्टर शैलजा करोडे, नेरूळ नवी मुंबई. दिवाळी पहाटसाठी एक गीत सादर करीत आहे. तत्पूर्वी ही दिवाळी आपणास सुख समृद्धी व भरभराटीची जावो, तसेच येणारे नवीन वर्ष सौख्य आनंद आणि आरोग्य घेऊन येवो आणि हा कोरोना हद्दपार हो ही सदिच्छा व्यक्त करते आणि गायला सुरुवात करते. दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा.
ज्योती जागल्या पणत्या लागल्या, ज्योती जागल्या पणत्या लागल्या, दीपावलीच्या सणी वाटतंय माझ्या मनी आलं चांदण अंगणी, वाटतंय माझ्या मनी आलं चांदण अंगणी. ज्योती जागल्या पणत्या लागल्या, ज्योती जागल्या पणत्या लागल्या, दीपावलीच्या सणी वाटतंय माझ्या मनी आलं चांदण अंगणी, वाटतंय माझ्या मनी आलं चांदण अंगणी. लेकी बाळी माहेरा येती, माहेरा येती हर्षित होती, माहेरा येती हर्षित होती, मैत्रिणी साऱ्या जमती, झिम्मा फुगडी खेळ खेळती, झिम्मा फुगडी खेळ खेळती, फेर धरती नाच नाचती, फेर धरती नाच नाचती, दोघी चौघी जणी वाटतंय माझ्या मनी आलं चांदण अंगणी, वाटतंय माझ्या मनी आलं चांदण अंगणी. रोषणाई मनात भरते, रात चंदेरी फुलून जाते, रात चंदेरी फुलून जाते, जणू दिवाळी गाणं म्हणते, कानी त्याची गुणगुण येते, कानी त्याची गुणगुण येते, फुलभाज्यांची फटाकड्यांची, फुलभाज्यांची फटाकड्यांची मौज दिसे आगळी, वाटतंय माझ्या मनी आलं चांदण अंगणी, वाटतंय माझ्या मनी आलं चांदण अंगणी. स्वस्तिकानं या रांगोळीनं शोभिवंत केलं अंगण, शोभिवंत केलं अंगण, लाडू करंजी गोड भोजन, लक्ष्मी मातेचे होई दर्शन, लक्ष्मी मातेचे होई दर्शन, मंगल स्नान लेऊन लेणं, मंगल स्नान लेऊन लेणं, करती वेणे फणी वाटतंय माझ्या मनी आलं चांदण अंगणी, वाटतंय माझ्या मनी आलं चांदण अंगणी. मंगलदायी अशी दिवाळी आज बहीण भावा ओवाळी, आज बहीण भावा ओवाळी, गोड जशी पुरणाची पोळी असते भावाची माया भोळी, असते भावाची माया भोळी, प्रेम वाढते सौख्य लाभते, प्रेम वाढते सौख्य लाभते, ऐशा मंगल दिनी वाटतंय माझ्या मनी आलं चांदण अंगणी, वाटतंय माझ्या मनी आलं चांदण अंगणी. ज्योती जागल्या पणत्या लागल्या, ज्योती जागल्या पणत्या लागल्या, दीपावलीच्या सणी वाटतंय माझ्या मनी आलं चांदण अंगणी, वाटतंय माझ्या मनी आलं चांदण अंगणी, वाटतंय माझ्या मनी आलं चांदण अंगणी, वाटतंय माझ्या मनी आलं चांदण अंगणी. धन्यवाद. सुंदर आवाजातून त्यांनी संपूर्ण आनंददायी दीपावली सणाचं चित्रच जिवंत केलंय. धन्यवाद कवयित्री डॉक्टर शैलजाजी. आणि यात नंतर आपणासमोर कविता घेऊन येणार आहेत सौ सरोजा मनोहर गायकवाड लातूर येथून. आणि यांच्या कवितेचं शीर्षक आहे भाऊबीज. नमस्कार, माझं नाव सरोजा मनोहर गायकवाड, जिल्हा लातूर. शब्दझरा साहित्य समूह यूट्यूब चॅनेलसाठी माझी कविता मी सादर करत आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे भाऊबीज.
भाऊबीज. आली आली भाऊबीज, जाते मी ग माहेरला, जाते मी ग माहेरला. भाऊबीज सण आला, भाऊबीज सण आला, जाते मी ग माहेरला. भाऊबीज हे सणाला, भाऊबीज हे सणाला. आंघोळ घाली ते भावाला, उठण लावूनी अंगाला, उठण लावूनी अंगाला. भाऊबीज हे सणाला, ओवाळी ते मी भावाला, ओवाळी ते मी भावाला. बंधू बोळवण करी पदराला नकिटसा, किती पडल्या ताविसा. बंधू गोविंदाला पुसा, किती पडल्या ताविसा. बंधू गोविंदाला पुसा. माई बापाच्या माघारी बंधू बोळवण करी, पदराला हिरवी काडी. बंधू माझा मारवाडी, बंधू माझा मारवाडी. पदराला हिरवी काडी. आली आली भाऊबीज, जाते मी ग माहेरला, जाते मी ग माहेरला. भाऊबीज हे सणाला, भाऊबीज हे सणाला, जाते मी ग माहेरला. नमस्कार. सरोजाजीने, कवयित्री सरोजाजीने माहेरी जाऊन काय काय करेल याचं सुंदर वर्णन आपल्या कवितेतून केलं आहे. उटणे लावून भावाची आंघोळ, त्याची ओवाळणी, सुंदरशी सुबकदारी काढली जाणारी रांगोळी, अशा अनेक गोष्टी आपल्या कवितेतून त्या व्यक्त करतात. धन्यवाद सरोजाजी. आणि यानंतर पुढील कवी येत आहेत श्री गोविंद श्रीमंगल लातूर येथून. त्यांची कविता आहे आला दिवाळी पाडवा. ऐकूया तर त्यांच्याच सुमधुर ध्वनीतून. नमस्कार. शब्दझरा साहित्य समूह यूट्यूब चॅनलसाठी माझी एक कविता सादर करणार आहे. त्या कवितेचं शीर्षक आहे आला दिवाळी पाडवा. आला दिवाळी पाडवा, आला दिवाळी पाडवा. ओवाळीन मी भावाला, ओवाळीन मी भावाला. भाऊबीजेच्या ग दिवशी जाते माझ्या माहेरला. भाऊबीजेच्या ग दिवशी जाते माझ्या माहेरला. सकाळच्या पाऱ्यामध्ये उठणे लावूनी भावासी. सकाळच्या पाऱ्यामध्ये उठणे लावूनी भावासी. भाऊबीजेच्या ग दिवशी आंघोळ घाले ते भावासी. भाऊबीजेच्या ग दिवशी
अंघोळ घाली ते भावासी भाऊबीजेच्या ग दिवसी कपडे घालते नवीन भाऊबीजेच्या ग दिवसी कपडे घालते नवीन पाटावरी बसवून कुंकू लावते कोरून पाटावरी बसवून कुंकू लावते कोरून माझ्या प्रेमाच्या भावाला मनोभावे ओवाळीन माझ्या प्रेमाच्या भावाला मनोभावे ओवाळीन मनोभावे ओवाळून माझे आयुष्य देईन मनोभावे ओवाळून माझे आयुष्य देईन माझ्या भावाची गमती किती सांगू मी तुम्हाला माझ्या भावाची गमती किती सांगू मी तुम्हाला आई बाप गेल्यावरती साथ मला आहे त्याची आई बाप गेल्यावरती साथ आहे मला त्याची आला दिवाळी पाडवा ओवाळन मी भावाला आला दिवाळी पाडवा ओवाळीन मी भावाला. नमस्ते. बहीण भावाचं निस्वार्थ प्रेम त्यांनी कवितेतून व्यक्त केलं आहे. खरंच बहीण भावाच्या नात्याला जगी तोड नाही. बहीण भावाच्या नात्याला जगी तोड नाही. या नात्या इतके आणखी काहीच गोड नाही. या नात्या इतके आणखी काहीच गोड नाही. आणि धन्यवाद श्रीमंगलजी, श्री गोविंदजी. यानंतर पुढील कवयित्री आपली कविता घेऊन येत आहेत डॉक्टर अनिता बेंडाळे नाशिक येथून. आणि त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे नाते बहीण भावाचे. अनिता बेंडाळे नाशिक. शब्दझरा मराठी साहित्य समूह दीपावली पाडवा भाऊबीजसाठी स्वरचित कविता सादर करत आहे. नाते बहीण भावाचे प्रेम आणि विश्वासाचे जपून ठेव हे बंध रेशमाचे. आठवण तुझी रे येते भाऊबीजेच्या सणाला. अंत नाही जगी बहीण भावाच्या नात्याला. दिन दिन दिवाळी बहीण भावाला ओवाळी. एक भाऊ असावा सखीसाठी भाऊबीजेला ओवाळण्यासाठी. सासूरवाशिनीला माहेरा घेऊन जाण्यासाठी. बाचाबाचीचे लाड करण्यासाठी. मला आत्या म्हणून मिरविण्यासाठी. लाख लाख दिव्यांची फुलवी दीपावली. भाऊबीज ही सोन्याची पावली. भाऊ बहीण निर्मिले देवाने. दोन अश्रू डोळ्यातले त्याच अश्रूंची फुले ही दीपावली. नाते भाऊ बहिणीचे अमरते दिव्य प्रेमाचे संदेश देत असते. रूपे देवाची ही दोन आगळी. भावाची असतेच बहिणीला साथ. मदतीला देत असतो नेहमीच हात. भाऊ फक्त भाऊच असतो. वडिलांसारखे प्रेम आणि आईसारखी काळजी करीत असतो. नशीब लागते भाऊ असायला. भाऊ हा शब्द उलटा वाचला तर उभा जो चांगल्या आणि वाईट परिस्थितीत खंबीरपणे पाठीशी. एक भाऊ असावा सदैव बहिणीच्या पाठीशी.
आईचे दुसरे रूप बहीण, जपावे या बंधना निरामय भावनेनं. जसे जपले हळूवार मुक्ताई ज्ञानेश्वराणी. धन्यवाद. रसिक मित्र, पेशाने डॉक्टर असलेल्या डॉक्टर अनिता OPD सांभाळत अत्यंत व्यस्त अवस्थेत सुद्धा काव्यलेखनाचा प्रयत्न आणि छंद जोपासत आहे. त्यांना खरंच मानलं पाहिजे. अतिशय स्तुत्य असा प्रयत्न. धन्यवाद डॉक्टर अनिताजी. तदनंतर आपणासमोर येत आहेत ज्येष्ठ कवयित्री आणि समाजसेविका सौ जयश्री प्रदीप देशमुख, उल्हासनगर येथून, आणि त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे भाऊबीज. मी जयश्री देशमुख, उल्हासनगर. शब्दझरा मराठी साहित्य समूह दीपावली पाडवा विशेषसाठी मी माझी भाऊबीज ही कविता, स्वयंरचित कविता सादर करीत आहे. आली आली भाऊबीज ही निराळी, आली आली भाऊबीज निराळी, धुंद गंधातली सप्तरंगातली, धुंद गंधातली सप्तरंगातली, आली आली भाऊबीज निराळी, आली आली भाऊबीज निराळी. भाऊराया आला भाऊबीजेला, भाऊराया आला भाऊबीजेला, घेऊन या साडी जरी काठी, आली आली भाऊबीज निराळी, आली आली भाऊबीज निराळी. अंगणी काढली रंगीत रांगोळी, अंगणी काढली रंगीत रांगोळी, ओळ दिव्यांची तुळशी वृंदावनी, आली आली भाऊबीज निराळी, आली आली भाऊबीज ही निराळी. दारावर तोरणे सुरेख रेशमी, दारावर तोरणे सुरेख रेशमी, अंथरला गालीच्या मलमली, अंथरला गालीच्या मलमली, आली आली भाऊबीज ही निराळी, आली आली भाऊबीज ही निराळी. रंगीबेरंगी आकाश कंदील अंगणी, रंगीबेरंगी आकाश कंदील अंगणी, माझ्या भावाची ही नजर काढती, माझ्या भावाची ही नजर काढती, आली आली भाऊबीज ही निराळी, आली आली भाऊबीज ही निराळी. ओवाळण्याची लई लगबग झाली, ओवाळण्याची लई लगबग झाली, स्नेहबंधनाचा सोहळा भारी, स्नेहबंधनाचा सोहळा भारी, आली आली भाऊबीज निराळी, आली आली ही भाऊबीज निराळी. सण वर्षाचा दीपावली मोठा, सण वर्षाचा दीपावली मोठा, एकमेकांना आनंद देई, एकमेकांना आनंद देई, आली आली ही भाऊबीज निराळी, आली आली ही भाऊबीज निराळी. नमस्कार. त्या म्हणतात, आकाश कंदील भाऊची नजर काढेल, आकाश कंदील भाऊची नजर काढती. किती अप्रतिम कल्पना आहे. रंगीबेरंगी आकाशात लटकवलेले कंदील हे भावाला दृष्ट लागू नये यासाठीचं प्रतीक मानतात. सुंदर गायन त्यांनी केलं आहे. धन्यवाद जयश्रीजी. आणि पुढील कवयित्री आहेत प्रतिमा अरुण काळे, पुणे येथून. त्यांची कविता आहे दीपोत्सव. नमस्कार, शुभ सायंकाळ. शब्दधरा साहित्य समूह आयोजित ऑनलाईन उपक्रमात दीपावली पाडवा या विषयावरील माझी स्वरचित कविता दीपोत्सव या कवितेचे काव्यवाचन करत आहे
मी प्रतिमा अरुण काळे, राहणार निगडी प्राधिकरण, पुणे 44 येथून. चला तर ऐकूया माझी स्वरचित कविता दीपोत्सव. दिवाळीचा सण येता भरते उत्साहाचे संमेलन, पेटवून आशेची पंती धरा झाली पावन, पेटवून आशेची पंती धरा झाली पावन. चैतन्याची उधळण करत दीपोत्सव आला घरोघरी, आनंदाची बरसात करण्या तयारी सुरू दारोदारी, आनंदाची बरसात करण्या तयारी सुरू दारोदारी. दीपोत्सव उजळे श्रीमंताचे नित्य टुमदार बंगले, सारी उजळण्या झोपडी प्रेमाचे देऊ दाखले, सारी उजळण्या झोपडी प्रेमाचे देऊ दाखले. करू जागृत उल्हासाला अंतरीचे दीप उजळून, सदविचारांची करू पेरणी आत्मप्रकाशाचा ज्ञानप्रकाश पसरून, सदविचारांची करू पेरणी आत्मप्रकाशाचा ज्ञानप्रकाश पसरून. विवेकाचा प्रकाश पसरण्यासाठी दीपोत्सवाने उजळे जीवन, ज्ञानाचा दीप पेटवून अज्ञानरूपी अंधार सारून, ज्ञानाचा दीप पेटवून अज्ञानरूपी अंधार सारून. दुःख दारिद्र्य दूर करण्या उत्सव आला शुभ मुहूर्ताचा, नित्य सर्वांच्या आनंदाचा ठेवा जपूया संस्कृतीचा, नित्य सर्वांच्या आनंदाचा ठेवा जपूया संस्कृतीचा. दीपोत्सव दिव्यांचा झगमगाट, घरघरात चैतन्याची लाट, तेजस्वी जाणीवांचा लखलकाट, अंतर्मनाला ओळखण्याचा थाट, तेजस्वी जाणीवांचा लखलकाट आणि अंतर्मनाला ओळखण्याचा थाट. आकाशकंदील लावणी साजरा दीपोत्सव करती, उंचच लावून दीप अंधाराला सारू सभोवती, उंचच लावून दीप अंधाराला सारू सभोवती. उद्देश आहे दीपोत्सवाचा तिमिर हटवा गरिबीचा, तिमिर हटवा गरिबीचा. सण साजरा करून मदत करू गरजवंतांची, सण साजरा करून मदत करू गरजवंतांची. सुरुवात करूया शुभ कार्याची, करूया सुरुवात स्वतःपासून, यातच आपला आनंद वास्तव घ्यावे जाणून, यातच आपला आनंद वास्तव घ्यावे जाणून. भाऊ बहिणींच्या प्रेमाचा सण हा आनंदाचा, दीप उजळू दे प्रेमाचा. सण आला ह्या दिवाळी पाडव्याचा, सण आला हा दिवाळी पाडव्याचा. आनंदाचा क्षण नसावा फक्त सणांपुरता जीवनात, नित्य कुटुंबासह वावरावे प्रेमाने आपुलकीने आयुष्यात, नित्य कुटुंबासह वावरावे प्रेमाने आपुलकीने आयुष्यात, प्रेमाने आपुलकीने आयुष्यात, प्रेमाने आपुलकीने आयुष्यात. सण आला दिवाळी पाडव्याचा, सण आला हा दिवाळी पाडव्याचा. साजरा करूया आनंदाने उल्हासात, साजरा करूया आनंदाने उल्हासात. धन्यवाद. त्या कवितेतून प्रेमाचा दीप उजळून नात्यांचा गोडवा वाढू दे, अज्ञानाचा अंधकार मिटू दे अशी विनवणी करतात. आणि या कवितेमध्ये भाऊबीजेबरोबरच त्या संपूर्ण दिवाळी सणाचं महत्त्व आपल्या काव्यातून व्यक्त करतात. धन्यवाद प्रतिमाजी. आणि यानंतर पुढील कवयित्री आपल्यासमोर कविता सादर करणार आहेत सौ शैला गिरनारकर ठाणे. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे भाऊबीज. त्यांचं सुंदर गायन आपण ऐकूया. नमस्कार, मी सौ शैला गिरनारकर ठाणे. शब्दधरा या यूट्यूब चॅनलसाठी माझी स्वलिखित कविता आहे भाऊबीज. ऐका तर माझी कविता. भाऊबीजेचा हा सण कर भावाला आमंत्रण, याहो याहो भाऊराया बहिणी घरी ओवाळाया, जेवणाचा करीन थाट भावासाठी गोड धोड, दीप लावू स्वागताला अंगणात रांगोळीला, जगमग अंगणात नभीचेही तारे सारे आले माझ्या अंगणात, मला वाटे नित्य प्यारे.
भाऊ माझा आहे लाडका, डोळे भरून पाहीन त्याला, डोळे भरून पाहीन त्याला. मोठी बहीण मी त्याची, आई समान ताई त्याला. ओवाळते औक्षणाने नजरेच्या चंद्रज्योती, आशीर्वाद देते भावा एकमेका देऊ भेटी. फराळाचा आहे थाट, लाडू करंजी अनारसा, शेवचं कलीची वडा, दिवाळीचा बेत खासा. भाऊ बहिणीचा सण करू आनंद साजरा, आई बाबांची खुशाली जपू आपल्या माहेरा. माझ्या भावाचीच माया, आई बाबांचीच छाया, माझ्या माहेरचा वंश आहे माझा भाऊराया, आहे माझा भाऊराया. धन्यवाद. वा, खूप छान. भाऊ माझा लाडका, डोळे भरून पाहीन त्याला, असे म्हणतानाच आई बाबांची छाया माझा भाऊराया असं म्हणत त्या भाऊमध्येच आई बाबांना पाहतात. खूप सुंदर रचना. आणि यानंतर पुढील कवयित्री अर्थात ज्येष्ठ कवयित्री ॲडव्होकेट सौ सुलभा गोगरकर, अमरावती येथून वकिलीचा पेशा असूनही आपल्या काव्यलेखनाच्या छंदाला त्या जोपासतात. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे भाऊ नात्याला जाग म्हणजे झालं. भाऊ नात्याला जाग म्हणजे झालं. नमस्कार. मी ॲडव्होकेट सौ सुलभा दीपकराव गोगरकर, अमरावती. शब्दझरा साहित्य समूह आयोजित दीपावली पाडवा ह्या कार्यक्रमामध्ये भाऊबीज ह्या विषयावर आधारित अशी कविता सादर करते आहे. माझ्या कवितेचं नाव आहे भाऊ नात्याला जाग म्हणजे झालं. भाऊ नात्याला जाग म्हणजे झालं. चिंच बोर झिम्मा फुगडी, चिंच बोर झिम्मा फुगडी, विटी दांडूनी लपाछपी, गट्टी अरे बालपणाची फक्त आठव म्हणजे झालं. चिंच बोर झिम्मा फुगडी, विटी दांडूनी लपाछपी, गट्टी अरे बालपणीची फक्त आठव म्हणजे झालं. चिवकाऊचा तो घास, चिवकाऊचा तो घास, हातात धरलेले ते हात, गळ्यात घातलेले गळे फक्त आठव म्हणजे झाले. चिवकाऊचा तो घास, हातात धरलेले ते हात, गळ्यात घातलेले गळे फक्त आठव म्हणजे झाले. नकोस तो पैसा अडका, नकोस तो पैसा अडका, नको तुझा थाट बरं का, सहज औक्षवणासाठी वाट बघ फक्त आठव म्हणजे झाले. नकोस तो पैसा अडका, नको तुझा थाट बरं का, सहज औक्षणासाठी वाट फक्त आठव म्हणजे झाले. मुक्ताई ज्ञानेशासारखे, मुक्ताई ज्ञानेशासारखे आदर्श बंधुप्रेम नको, मुक्ताई ज्ञानेशासारखे आदर्श बंधुप्रेम नको, फक्त बहीण भावाच्या नात्याला फक्त जाग म्हणजे झाले. बहीण भावाच्या नात्याला फक्त जाग म्हणजे झाले. तू रमला तुझ्या संसारी, तू रमला तुझ्या संसारी, आम्हीही आमच्या संसारी, भाऊबीज आणि राखीला फक्त भेट म्हणजे झाले. तू रमला तुझ्या संसारी, आम्हीही आमच्या संसारी, भाऊबीज आणि राखीला फक्त भेट म्हणजे झाले. प्रेमाचा वसा आणि ठसा, प्रेमाचा वसा आणि ठसा, अश्रूंनी जपता जपता, मनाचा कप्पा बहिणीसाठी फक्त रिकामा ठेव म्हणजे झाले. प्रेमाचा वसा आणि ठसा, अश्रूंनी जपता जपता, मनाचा कप्पा बहिणीसाठी फक्त रिकामा ठेव म्हणजे झाले. आणि म्हणून
भाऊ नात्याला जाग म्हणजे झाले, भाऊ नात्याला जाग म्हणजे झाले. धन्यवाद. चिंचा बोरे झिम्मा फुगडी विटी दांडू लपाछपी बालपणीची आठव म्हणजे झालं. चिंचा बोरे झिम्मा फुगडी विटी दांडू लपाछपी हे बालपणीची आठव म्हणजे झालं. खरंच किती आनंद होता बालपणी. त्या साऱ्या घटना स्मृतीपटलावर चलचित्रित झाल्या. शेवटी त्या म्हणतात, भाऊबीज राखीला फक्त भेट म्हणजे झालं. किती उत्कट स्वार्थरहित प्रेम बहीण भावाच्या नात्यात सामावलंय. आणि या कवी संमेलनातील शेवटची कवयित्री आणि त्यांचं वैशिष्ट्य आहे, त्या वास्तव्याला भारताच्या बाहेर अर्थात अबुधाबी येथे आहेत. सौ कीर्ती जगताप यांच्या कवितेचं शीर्षक आहे भाऊबीजेची ओवाळणी. नमस्कार, मी कीर्ती शितोळे जगताप अबुधाबी इथून माझी कविता सादर करत आहे. सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि चॅनलचे खूप खूप आभार. माझ्या कवितेचं नाव आहे भाऊबीजेची ओवाळणी. दूर आली माझी काया परी जीव माहिरात, किती नात्यांचा गोडवा भाऊ अन बहिणीत. एका वेलीची पाखरे बहीण भावाची साथरे, किती सांगावा एकोपा बहीण भाऊ नात्याचा. एकत्र कुटुंबाचा रे आम्ही चालवतो वसा, किती ओलावा मायेचा भावंडाच्या मनाचा रे. राहते दूर देशात तरी सुख भाऊराया, तुझ्या सुखात पाहते तुझ्या हास्यात फुलते. ओवाळणी मला तुझी फक्त तुझ्या कर्तृत्वाची, रहा सदैव आनंदी हीच आस अंतरीची. धन्यवाद. त्या म्हणतात, मी दूर देशात राहते तरी सुख भाऊ राया तुझ्यात पाहते. मी दूर देशात राहते तरी सुख भाऊ राया तुझ्या सुखात पाहते. ओवाळणी मला हवी तुझ्या कर्तृत्वाची, असं म्हणणाऱ्या या बहिणीचं भावावरील अतीव प्रेम ही कवितेतून व्यक्त करते. विविध भाऊ बहिणींच्या नात्यांचे हे आजच्या या कवितांमधून शब्दझरा फेसबुक साहित्य समूहाच्या सदस्यांनी शब्द प्रवाहातून व्यक्त केलंय. त्यांचा हा साहित्यरूपी शब्दझरा सदैव असाच प्रवाहित राहो अशी ईश्वरचरणी शब्दझरा साहित्य समूह आणि शब्दझरा यूट्यूब चॅनलच्या वतीने मी प्रार्थना करतो. आणि पाडव्याचे औचित्य साधत माझी एक कविता सादर करून कार्यक्रमाचा समारोप करतो. कवितेचं शीर्षक आहे ताई ये ग माहेराला. अग ताई ये ग माहेराला भाऊबीजेच्या सणाला. अग ताई ये ग माहेराला भाऊबीजेच्या सणाला. एक वर्ष ग उलटलं भाऊबीजेच्या सणाला. एक वर्ष ग उलटलं भाऊबीजेच्या सणाला. तुझ्या संसाराचा गुंता असे फार जरी मोठा. तुझ्या संसाराचा गुंता असे फार जरी मोठा. ये वर्षातून ग दोनदा राखीने पाडव्याला. ये वर्षातून ग दोनदा राखीने पाडव्याला. नसलो जरी तालेवार साडी चोळी देईन तुला. नसलो जरी तालेवार साडी चोळी देईन तुला. तुझ्या प्रेमाचा भुकेला दे आशीर्वाद मजला. तुझी माया ग अपार विसरणार न मी तुला. तुझी माया ग अपार विसरणार न मी तुला. ताई तू ये ग माहेराला सण भाऊबीज आला. ताई तू ये ग माहेराला सण भाऊबीज आला. आणि धन्यवाद पुन्हा सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांना दीपावली पाडव्याच्या निमित्ताने समृद्ध उज्ज्वल आरोग्यदायी जीवनाची कामना व्यक्त करतो. धन्यवाद सर्व रसिक जनांना पुनश्च एक वेळ धन्यवाद आणि आभार.
रसिक मित्रो नमस्कार. शब्दझरा साहित्य समूहाद्वारा आयोजित दीपावली पाडव्याच्या या कवी संमेलनात अनेक कवींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिलेल्या तारखेनंतरसुद्धा काही व्हिडिओज प्राप्त झाले, त्यामुळे पुन्हा आपण त्यांना सामावून घेतो आहे. कवयित्री कुंदा झोपे, उल्हासनगर येथील प्रतिभावंत अशा कवयित्री लेवा गणबोली भाषेमध्ये सुद्धा त्यांचं खूप चांगलं लिखाण आहे. त्याचबरोबर बालकविता हा लिखाणामध्ये त्यांचा हातखंड आहे. खूप छान लिखाण त्या करत असतात आणि त्यांनी पुढील कविता आपल्यासाठी सादर केलेली आहे. नमस्कार, मी सौ कुंदा विकास झोपे. सर्व मान्यवरांना व आयोजकांना मनपूर्वक नमस्कार. सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा. शब्दझरा यूट्यूब चॅनल आयोजित दीपावली पाडवा या उपक्रमाअंतर्गत मी माझी भाऊबीजेवरती आधारित स्वलिखित कविता सादर करीत आहे. भाऊबीजेची ओवाळणी. भाऊरायाची ओवाळणी हृदयी घर करून बसली, अशी दिली ओवाळणी पुण्याई फळाली. ताटात ओवाळणीच्या दिले अनमोल वचन, कृष्ण सख्या सारखा संकटी येईल धावून. बनून ज्ञानदेव राहील सदैव मी पाठी, अखंड जीवनभर ताई बनेल तुझी काठी. लक्ष्मणासारखा बंधू ताई मी होईन, हाक मारिता मला तुला साथ देईन. शिवबासारखा संस्कारी पुत्र मी होईल, प्रत्येक स्त्रीला मी बहीण मानेल. तुला अभिमान वाटेल असा भाऊ मी होईल. तुझ्या सुखासाठी ताई हाकेला धावून येईल. भाऊरायाची ओवाळणी हृदय घर करून बसली, अशी दिली ओवाळणी पुण्याई फळाली. अशी दिली ओवाळणी पुण्याई फळाली. अशी दिली ओवाळणी पुण्याई फळाली. धन्यवाद. अतिशय सुंदर अशा या कवितेनंतर आणखी एक कविता, गेयतेवर आधारित अशी कविता असल्यामुळे ती आपण ऐकणार आहोत. बघूया तर एक नव्हे दुसरीसुद्धा कविता पाठवणाऱ्या या कवित्रींची कविता आपण बघूया. नमस्कार, मी डॉक्टर शैलजा करोडे, नेरूळ, नवी मुंबई. भाऊबीजेसाठी एक कविता सादर करीत आहे. तुझ्यासाठी भाऊराया. आली आली दिवाळी सोनियाचे दीपताटी, आली आली दिवाळी सोनियाचे दीपताटी. तुझ्यासाठी भाऊराया आणली पंचप्राणाची ज्योती, तुझ्यासाठी आणली भाऊराया पंचप्राणांची आरती. भाऊ आणि बहीण एका शिंपलीतले मोती, भाऊ आणि बहीण एका शिंपलीतले मोती. गगनीचा चांदोबा बालपणीचा सांगाती, गगनीचा चांदोबा बालपणाचा सांगाती. त्याच्या चांदण्यात उजळीते ताटातील तेज ज्योती, त्याच्या चांदण्यात उजळीते ताटातील तेज ज्योती. तुझ्यासाठी भाऊराया आणली पंचप्राणाची आरती, तुझ्यासाठी भाऊराया आणली पंचप्राणाची आरती. दृष्ट न लागो तुझं कोणी, सौख्य तुझं लाभो,
दृष्ट न लागो तुझं कोणी सौख्य तुझं लाभो, गुणे माझा भाऊ जगी पाठी राखा राहो, गुणे माझा भाऊ जगी पाठी राखा राहो. औक्ष माझे तुझं लाभावे, औक्ष माझे तुझं लाभावे, करते देवाची आळवणी, तुझ्यासाठी भाऊ राया आणले पंचप्राणांची आरती, तुझ्यासाठी भाऊ राया आणले पंचप्राणांची आरती. चंद्र सूर्याचे तेज जगी अखंड आणि अक्षय, चंद्र सूर्याचे तेज जगी अखंड आणि अक्षय, बहीण भावाच्या नात्याची प्रेमळ गुंफण, बहीण भावाच्या नात्याची प्रेमळ गुंफण. अविरत राहो यम यमी, भाऊ बीजही ती न्यारी, अविरत राहो यम यमी, भाऊ बीजही ती न्यारी, तुझ्यासाठी भाऊ राया आणली पंचप्राणांची आरती, तुझ्यासाठी भाऊ राया आणली पंचप्राणांची आरती, तुझ्यासाठी भाऊ राया आणली पंचप्राणांची आरती. धन्यवाद. खूप सुंदर असा आवाज आणि खूप सुंदर असा आशय त्यांच्या या कवितेतून आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि शब्द जरा साहित्य समूहासाठी खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांच्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.